मी या इस्लामिक पातशाह्यांचा मांडलिक नाहीये, तर मी हिंदू राजा आहे आणि माझं राज्य हे हिंदू समाजाच्या कल्याणासाठी, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहे असं ठणकावून सांगितलं। रामकृष्ण हरी मंडळी, शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपी। असं का बरं म्हटलं? आता छत्रपती शिवरायांच्या पूर्वी 1192 ला दिल्लीचा पाडाव झाला आणि अखंड भारतवर्षामध्ये इस्लामिक सत्ता प्रस्थापित झाली। असं होत असताना नंतरच्या काळामध्ये दिल्लीच्या गादीवरती मुघलांचं शासन आलं आणि मुघलांचा एक एक बादशाह दिल्लीवरती राज्य करता झाला। या सगळ्यांच्या सार्वभौमत्वाची काही लक्षणं आपल्याला सांगितली जातात किंवा ती त्यांच्या सार्वभौमत्वाची हक्काची लक्षणं होती। ही 3 लक्षणं अशी की ज्या वेळेस दिल्लीचा बादशाह बदलला जायचा आणि नवीन मुघल बादशाह गादीवरती यायचा, त्यावेळेस त्या मुघल बादशहाच्या नावाने संपूर्ण भारतवर्षामध्ये खुतबा पडला जायचा। दुसरं, त्या नवीन बादशहाच्या नावाने सोन्याची नाणी पाडली जायची। आणि तिसरं, बादशाह गादीवरती बसल्यानंतर नवीन वर्ष सुरू केलं जायचं, ज्याला जुलूस असं म्हटलं जायचं। मध्ययुगीन कालखंडामध्ये अखंड भारतवर्षाचा कारभार हा याच जुलूसच्या माध्यमातून चालत होता। छत्रपती शिवरायांनी या इस्लामिक सत्तेला हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून एक तगडं आव्हान निर्माण केलं आणि या भल्या भल्या असणाऱ्या सगळ्या पातशाह्यांना चारी मुंड्या चित केलं आणि स्वतःची अशी हिंदू राजवट प्रस्थापित केली। मी या मुघलांचा मांडलिक नव्हे, तर माझं राज्य या इस्लामिक सत्तेला परास्त करण्यासाठी, त्यांना पराभूत करण्यासाठी आणि या देशी हिंदूंची स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आहे। याची काही लक्षणं छत्रपती शिवरायांनी निर्माण केली। म्हणजे काय बरं केलं? जशी मुघल सार्वभौमत्वाची 3 विशेष लक्षणं होती, त्याच प्रकारे छत्रपती शिवरायांनी हिंदू सार्वभौमत्वाची 3 लक्षणं निर्माण केली। त्यातलं पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 32 मणाचं सुवर्ण सिंहासन निर्माण केलं। त्या सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवराय आरूढ झाले आणि स्वतःच्या मस्तकावरती छत्र धारण करून छत्रपती बनले। सगळ्यात दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे मध्ययुगामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये जेव्हा फारसी नाण्यांनी राज्यकारभार सुरू असायचा, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून स्वतःचं असं नाणं निर्माण केलं, ज्याला आपण होण म्हणतो। सुवर्ण होण निर्माण करत हे माझं राज्य आहे असं छत्रपती शिवरायांनी जणू मुघल बादशाहीला एक टोलाच दिला। आणि तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ज्या प्रकारे मुघल बादशाह गादीवर बसल्यानंतर जुलूस सुरू केला जायचा, अगदी त्याच प्रकारे छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने स्वस्ती श्री राज्याभिषेक शक सुरू केलं, ज्याला आपण शिवशक सुद्धा म्हणतो। आणि मी या इस्लामिक पातशाह्यांचा मांडलिक नाहीये, तर मी हिंदू राजा आहे आणि माझं राज्य हे हिंदू समाजाच्या कल्याणासाठी, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहे असं ठणकावून सांगितलं। रामकृष्ण हरी।